रविवारी 13 एप्रिलला येथील प्रशासकीय भवनाच्या लोकार्पणासह विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे गृहनिर्माण, शालेय शिक्षण व सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे। यावेळी खासदार अमर काळे, सर्वश्री आमदार दादाराव केचे, सर्वश्री आमदार सुमित वानखडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी वानंसी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अभिजित वंजारी, सुधाकर अडबले, समीर कुणावार, राजेश बकाने, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। यावेळी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांचे आर्वी येथील प्रशासकीय भवन तळेगाव रोड येथील लोकार्पण कार्यक्रमात आर्वी उपसा सिंचन योजनेचे लोकार्पण, गांधी विद्यालय आर्वी येथील नवीन इमारतीचे लोकार्पण, आर्वी शहरातील नवीन स्विमिंग पूल लोकार्पण, आर्वी शहरातील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन, आर्वी शहरातील सारंगपुरी तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरण भूमिपूजन, उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथील 100 खाटाच्या रुग्णालयाच्या इमारतीचा भूमिपूजन, सौरग्राम नेरी मिर्जापूर आर्वी येथील पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचे लोकार्पण, MSIDC कार्यान्वित हॅम फेज 2 अंतर्गत कारंजा येथील रस्त्याचे भूमिपूजन, 100 दिवसाच्या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 6 शासकीय वाहनाचे लोकार्पण होणार आहे। नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, आर्वीचे तहसीलदार हरीश काळे तथा आयोजकांनी केले आहे।